नमस्कार, माझे नाव रोशन संजय फुकट आहे आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहोत की पॉवर पॉइंट मध्ये कसे आपण एक सर्व्हिस कॅटलॉग म्हणजे एक शेड्यूल बनवू शकतो। तर सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवणार आहोत की मी माझे शेड्यूल म्हणजे एक सर्व्हिस कॅटलॉग कसे बनवले। त्यासाठी मी पॉवर पॉइंट वरती क्लिक केले, मग एक ब्लँक डॉक्युमेंट घेतले, मग त्याच्यामध्ये मला जितक्या माझ्या स्लाइड्स पाहिजे होत्या मी तितक्या निवडल्या आणि मग त्यानंतर मी पहिल्या स्लाइड वरती गेलो। त्यासाठी मी वरती क्लिक करून राम रोशन शेड्यूल वरती क्लिक केले। त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की याची थीम डिझाईन कशी फॉन्ट पेजचा हे डिझाईन कशी बदलवली। त्यासाठी मी डिझाईन वरती गेलो आणि मला फॅसेट कलरची थीम पाहिजे तर आपण कोणत्या पण कलरची थीम घेऊ शकतो। जसं की मी घेतला आयर्न बॉर्ड ब्लू। तर मग त्यानंतर मी माझे हे आयुष आर्ट कोचिंग क्लासेसचे टायटल मी कसे त्याच्यात कलर्स फिल केले। त्यासाठी मी फॉर्मॅट वरती गेलो, मग त्यानंतर टेक्स्ट इफेक्ट साठी रिफ्लेक्शन मध्ये मला ज्याप्रमाणे रिफ्लेक्शन पाहिजे होते ते मी घेतले। मग त्यानंतर मला ते ग्लो करायचे होते, त्यासाठी मी ते ग्लो केले। ग्लो साठी मी टेक्स्ट इफेक्ट मध्येच गेलो। मग त्यानंतर मला त्याची आउटलाईन बदलवायची होती, तर मी त्याच्यासाठी आउटलाईन घेतली। त्यानंतर हे आपली एक स्लाइड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की कसे आपण या सगळ्या स्लाइड्सला ट्रान्झिशन इफेक्ट देऊ शकतो। त्यासाठी ट्रान्झिशन वरती क्लिक करावे आणि आपल्याला ज्या प्रकारची ट्रान्झिशन इफेक्ट त्याला द्यायचे आहे त्याच्यावरती क्लिक करा। मग त्यानंतर आपण सगळ्या स्लाइड्सला ट्रान्झिशन इफेक्ट देऊ शकतो। मग त्यानंतर आपण त्याला ॲनिमेशन इफेक्ट्स पण देऊ शकतो। त्यानंतर आपण त्याला स्लाइड शो पण देऊ शकतो आणि जर त्याला आपल्या मताच्या टाइम नुसार जर आपल्याला त्याची स्लाइड शो पूर्ण करायची आहे तर आपण ट्रान्झिशन मध्ये जाऊन टायमिंगच्या एका डायलॉग बॉक्स मध्ये आपण त्याची टायमिंग चेंज करू शकतो आणि मग त्यानंतर आपण स्लाइड शो वरती क्लिक करून फ्रॉम बिगिनिंग वरती क्लिक करावे। आपली स्लाइड शो आपल्याला दिसून येईल। त्यामध्ये आपण ज्यानुसार आपण ट्रान्झिशन इफेक्ट किंवा ॲनिमेशन इफेक्ट त्याला दिले आहे त्यानुसारच तो स्लाइड शो दाखवेल। मग आपल्याला जर स्लाइड शो पूर्ण झाली आहे आणि आपल्याला बाहेर निघायचे आहे तर कोणत्या पण ब्लँक स्पेस वरती क्लिक करून द्यावे। मग त्यानंतर आपण त्याला सेव्ह करण्यासाठी फाईल वरती जाऊन
सेव्ह ॲज मध्ये अशा प्रमाणे आपण यामध्ये शिकला की कशा प्रकारे आपण पॉवर पॉइंट मध्ये काम करू शकतो.